तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतरस्त्यात करण्यात आलेल्या नालीच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील शेतकरी त्र्यंबक चिंचाजी ढगे यांनी केला आहे। नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी पुनर्वसन विभाग, जिगाव प्रकल्प, शेगाव येथील कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी अर्ज केला आहे। पिंपळगाव काळे भाग 1 येथील गट क्रमांक 399 मधील त्यांच्या 0.44 हेक्टर क्षेत्रात नालीच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे। 2006 व 2023 मध्ये अतिवृष्टी होऊनही एवढे नुकसान झाले नव्हते, मात्र नालीचे बांधकाम झाल्यानंतर परिस्थिती बदलल्याचा दावा ढगे यांनी केला आहे। प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। भरपाई न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाच्या पाहणीनंतर नुकसानीची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। गौलखेड पुनर्वसनच्या बाजूला असलेल्या आमच्या शेतीत त्यांना आमचा जो नाला होता तो बंद केल्यामुळे त्या नाल्यातून येणारं पाणी ते आमच्या पूर्ण शेतातून गेलं। त्यामुळे आमचं मातीसुद्धा आमच्या शेतातली वाहून गेली, पीकसुद्धा वाहून गेलं। त्याबाबत आम्ही तहसीलदार किंवा पुनर्वसन विभाग यांच्याकडे तक्रारसुद्धा दाखल केली, एमाजी साहेब यांच्याकडे। 1 महिना होऊन सुद्धा त्यांनी आम्हाला काहीच मदत दिली नाही। त्याबद्दल कोणतीच मदत दिली नाही आणि यांच्या हलगर्जीपणामुळे या नाल्याचे पाणी आमच्या शेतात घुसून आमचे नुकसान झाले आहे। तरी यांचा मोबदला आम्हाला 8 दिवसात। जे तहसीलदार विभाग आहे आणि पुनर्वसन विभाग आहे याच्याकडे तक्रार दाखल करून किती दिवस झाले तुम्हाला? 1 महिना झाला। 1 महिना झाला का? त्यापर्यंत अजून कोणतीच मदत भेटली नाही। तर नुकसानीला एमाजी साहेब, एमाजी मॅडम, मातकर ठेकेदार हेच जबाबदार असतील आणि आमच्या नुकसान भरपाई आम्हाला 8 दिवसात न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही।